हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, जर तुम्ही मुंबई हायकोर्ट भरती 2026 साठी फॉर्म भरलेला आहे तो तुम्ही कोणत्याही पदासाठी भरा मित्रांनो. लिपिकसाठी भरा, स्टेनोसाठी भरा किंवा शिपाई हमाल पदासाठी भरा. आणि जर हा फॉर्म तुम्ही भरलेला आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ मित्रांनो. कारण यामध्ये आपण संपूर्ण न्यायव्यवस्था डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहे. म्हणजे दिल्लीचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयापासून आपल्या जिल्हा लेवलचं जे जिल्हा न्यायालय आणि या जिल्हा न्यायालयापर्यंत जे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या मुंबई हायकोर्ट भरती 2026 मध्ये विचारले जाऊ शकतात ते सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे मित्रांनो. एकदम जबरदस्त व्हिडिओ होणार आहे. या व्हिडिओमधून तुमच्या येणाऱ्या भरतीमध्ये 2 ते 3 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, तर सुरुवातीला आपण काही महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार आहे मित्रांनो जे तुम्हाला तोंडपाठच करायचे. ओके, तर त्यामध्ये पहा, कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना ती झालेली 1 जुलै 1862 मध्ये. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली 14 ऑगस्ट 1862 मध्ये आणि मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झालेली 15 ऑगस्ट 1862 मध्ये. हे आपल्या भारतातील सर्वात जुनी हायकोर्ट आहेत. ओके, तर पहा, आता जर मी तुम्हाला विचारलं की भारतातील सर्वात जुने हायकोर्ट कोणते, तर ते कोणतं असेल? कलकत्ता हायकोर्ट. बरोबर. तुम्हाला विचारलं भारतातील पहिलं हायकोर्ट कोणतं आहे, तर ते देखील तुम्हाला सांगता येईल कलकत्ता उच्च न्यायालय. आणि जर मी तुम्हाला विचारलं मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, तर ती आहे 1862 आणि दिनांक आता तुम्हाला माहितीच आहे 14 ऑगस्ट 1862. तर अशा पद्धतीचे प्रश्न येतील. तुम्हाला विचारलं सर्वात जुने 3 न्यायालय कोणते आहेत आपल्या भारतातील, तर ते काय आहे? कलकत्ता आहे, मुंबई आणि मद्रास आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन जर विचारलं चौथं न्यायालय, तर ते आहे अलाहाबाद. हे लक्षात ठेवा, अलाहाबाद चौथं न्यायालय. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न म्हणजे समोरची काही माहिती आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहा, आता आपण सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांची तुलना करूया. म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि कोणत्याही राज्याचं उच्च न्यायालय. ओके, अशा पद्धतीची तुलना पण आपण आता मुंबईचा संदर्भ घेऊ. ओके, तर पहा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 1950. मुंबई न्यायालयाची कधी स्थापना झाली? मुंबई उच्च न्यायालयाची 1862. बट दिनांक काय आहे? 14 ऑगस्ट 1862. बरोबर. मुख्यालय सर्वोच्च न्यायालयाचं दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालय मुंबईमध्येच आहे. सर्वांना माहिती आहे. सर्वोच्च न्यायालय खंडपीठ आहे का, तर नाहीये. आणि मुंबई उच्च न्यायालयाला नागपूर, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर अशा 3 ठिकाणी खंडपीठ आहे. बरोबर. त्यानंतर न्यायाधीशांची संख्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 34 न्यायाधीश आहेत. 2019 नुसार मध्ये भरती झाली होती. आणि मुंबई उच्च न्यायालय सध्या 94 आहे. 2025 मध्ये चेंज झालेत. आधी 75 होते, आता 94 झाले. अपडेटेड आकडा आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर कार्यक्षेत्र सर्वोच्च न्यायालयाचं संपूर्ण देश आहे. बरोबर. आणि मुंबई उच्च न्यायालयाचं कोणकोणतं आहे, तर महाराष्ट्र आहे, गोवा. बरोबर. दादरा नगर हवेली, दमण दीव. ओके, हे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र आहे. ओके, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा जर न्यायाधीश बनायचंय तर किमान वयाची अट किती आहे, तर अशी कोणतीही अट नाही. आणि मुंबई उच्च न्यायालयाचा जर न्यायाधीश बनायचंय तर त्यासाठी कोणतीही किमान अट नाहीये. मात्र कमाल अट आहे मित्रांनो. कमाल वय वयाच्या 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणताही न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करू शकतो. आणि वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणताही न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयामध्ये कार्य करू शकतो. घटनेतील कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालय आहे, 214 नुसार मुंबई उच्च न्यायालय आहे. ओके, त्यानंतर आणखीन काही महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सर्वोच्च न्यायालयाचे जो न्यायाधीश आहे त्यांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरन्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात. ओके, शपथ सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांना शपथ किंवा न्यायाधीशांना शपथ राष्ट्रपती देतात. आणि मुंबई उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्यांना शपथ राज्यपाल देतात किंवा राज्यपाल जो कोणी नमूद करेल पर्सन तो देतो. हे लक्षात ठेवायचे. ओके, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. मुंबई उच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत ते देखील राष्ट्रपतींकडे देतात. बडतर्फी संसदेमार्फत होते. त्यानंतर पगार
जो आहे तो सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्यांना केंद्र सरकार देतं, बट जे उच्च न्यायालयातील किंवा मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत त्यांना पगार राज्य सरकार देतं. आणि पेन्शनच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो, जे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश रिटायर होतात त्यांना केंद्र सरकारच पेन्शन देतं आणि उच्च न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश रिटायर होतात त्यांना पेन्शन केंद्र सरकारच देतं. तर कशानुसार? वन पेन्शन, वन रँक वन पेन्शन ही स्कीम तुम्हाला माहिती आहे, वन रँक वन पेन्शन. ओके, यानुसार ही पेन्शन दिली जाते. महत्त्वाचे पॉईंट आहेत, व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करत चला, महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे हे लक्षात घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती कनिया आहेत. ओके, आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश आहेत सर मॅथ्यू रिचर्ड. ओके, त्यानंतर सध्याचे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ते आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत. कितव्या नंबरचे आहेत? 53वे. यांच्या आधी होते आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र गवई साहेब, 52वे न्यायाधीश. ओके, आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायमूर्ती आहेत श्री चंद्रशेखर, ते कितव्या क्रमांकाचे आहेत? ते आहेत 35व्या क्रमांकाचे. हे लक्षात ठेवायचंय. तर अशा पद्धतीचे हे पॉइंट तुम्हाला तोंडपाठ करणं गरजेचं आहे. आणि आपण पुढे कशा प्रकारचे प्रश्न घेणार आहे की तुम्हाला सांगतो. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणते? भारतात सध्या किती उच्च न्यायालय आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचं म्हणजे निवृत्ती वय, भारतातील सर्वात जुनं न्यायालय कोणतं? ओके, त्यानंतर अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठीचं उच्च न्यायालय कोणतं आहे? ओके, त्यानंतर 1861च्या कायद्यानुसार भारतातील उच्च न्यायालय कोणकोणती आहेत? अशा पद्धतीचे आपण प्रश्न पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे मित्रांनो. चला तर या धमाकेदार व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाने. ओके, चला पहिला प्रश्न. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? आत्ताच मी तुम्हाला सुरुवातीला डिटेलमध्ये सांगितलं आहे चार्ट. तर आपल्या भारताचं सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे आपल्या दिल्लीमध्ये. बरोबर, राईट आन्सर आहे ऑप्शन 2 दिल्ली. भारतीय संविधानानुसार भारताचं सर्वोच्च न्यायालय यालाच काय म्हणतात मित्रांनो? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. बरोबर, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हे दिल्ली येथे आहे. बरोबर, आणि भारताच्या संविधानाच्या कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केलेले संविधानात स्पष्टपणे नमूद केलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय दिल्लीमध्ये असेल. स्पष्टपणे आपल्या संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय दिल्लीमध्ये असेल, हे लक्षात घ्या. आणि उच्च न्यायालयाच्या बाबतीत असं आहे का? तर उच्च न्यायालयाचे मुख्यालय संविधानात निश्चित नाही. उच्च न्यायालयाचे मुख्यालय राष्ट्रपती ठरवतील त्या तिथे असू शकतो. ओके, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली आहे? स्थापना सर्वोच्च न्यायालयाची 1950 मध्ये झालेले. ओके, संवैधानिक कलम कोणतं? कलम आहे 124. 124 नुसार भारतासाठी सर्वोच्च न्यायालय असेल. मुख्यालय आहे दिल्लीमध्ये. म्हणजे कोणत्या ठिकाणी? दिल्लीमध्ये. पाहिले न्यायाधीशांची संख्या किती आहे? 34. 1 + 33 म्हणजे एक मुख्य न्यायाधीश, बाकी न्यायाधीश. ओके, न्यायाधीश होण्यासाठी किमान वय आहे का? अट नाहीये. आणि वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरन्यायाधीश पदावर राहू शकतात. ओके, पगार पेन्शन केंद्र सरकार संसद ठरवते आणि पदमुक्ती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. ओके, हे पॉइंट लक्षात ठेवायचे. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? VIMP येणार म्हणजे येणारच आहे. हे जी तुमची परीक्षा आहे त्यामध्ये हा प्रश्न येणार आहे, लक्षात घ्या. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे नागपूरमध्ये. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 नागपूर. मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य खंडपीठ म्हणजे मेन तर मुंबईमध्येच आहे. बरोबर, मग नागपूरमध्ये. त्यानंतर आणखीन किती आहेत खंडपीठे? 3 आहेत. बरोबर, 3. त्यामधलं एक तर झालं नागपूर. त्यानंतरचं आहे छत्रपती संभाजीनगरला एक आहे. बरोबर, आणि एक आहे पणजी गोवा. अशी आपल्या मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठे आहेत. बरोबर, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली आहे मित्रांनो? 14 ऑगस्ट
1862 मध्ये. ओके, 1862 मध्ये 3 न्यायालय स्थापन झाली, कलकत्ता, मद्रास आणि मुंबई. बरोबर. घटनेतील कलम 214 ते 231 मध्ये उच्च न्यायालयाच्या संरचनेची प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्या. आणि सध्या आपल्या देशामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत? एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. ओके, 25वं कोणतं आहे? चला आन्सर कमेंट करून सांगा, बघूया. मी सांगितलंय तरी पण कोण सांगतंय? चला, कोण पॉवरफुल स्टडी करतंय? इथूनच मला समजणार आहे आपल्या भारतातील 25वं उच्च न्यायालय कोणत्या राज्यात आहे, म्हणजे त्या उच्च न्यायालयाचं नाव सांगा, राज्य सांगा. चला आन्सर कमेंट करून सांगायचं, फटाफट आन्सर कमेंट करा. ओके, आन्सर तुम्ही राईट दिला असणार आहे. तर मंजूर न्यायाधीश आपले जे मुंबई उच्च न्यायालय आहेत ते किती आहेत? 94 आहेत. सध्या कायमस्वरूपी आहेत 71. ओके, आणि जे ॲडिशनल म्हणजे अतिरिक्त आहेत ते अतिरिक्त आहेत 23. हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि कार्यक्षेत्र काय आहे मित्रांनो? तर आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र आहे महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्र तर आहे, त्यानंतर गोवा आहे. बरोबर. त्यानंतर दादरा नगर हवेली. बरोबर, दादरा नगर हवेली आणि दीव दमन. ओके, हे महत्वाचे पॉईंट. आणि न्यायाधीशांचं निवृत्ती वय आहे 62 वर्ष. आणि मुंबई उच्च न्यायालयाचं कलम कोणतं? कलम 214 नुसार राज्यासाठी उच्च न्यायालय असेल. बरोबर. अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुमचं पद निश्चित आहे, तुम्ही मुंबई हायकोर्टात जॉब लागणार म्हणजे लागणार. स्टडी असा ठेवायचा आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करत राहायचे. जेवढे रिवाइज कराल परीक्षेला तेवढाच फायदा आहे. ओके, तर पहा मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागची जर आमची मेहनत तुम्हाला दिसत असेल, या व्हिडिओचं इम्पॉर्टन्स तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या. लाईक करून घ्या मित्रांनो. लाईक केल्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि यापेक्षा अजून आणखी चांगल्या लेवलचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असतो. त्यामुळे एक लाईक नक्की करा. समोरचा प्रश्न पाहूया. तर तुमच्यासाठी एक सूचना आहे मित्रांनो, आता ही भरती निघालेली आहे. बरोबर, न्यायाधीश पदा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाची. ओके, जवळजवळ 2,522 म्हणजे 2,500 धरून चाला एवढी पद आहेत. ओके, मग या पदासाठी आपण एक 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच तुमच्यासाठी घेऊन आलो. ओके, महाप्रश्न संच यामध्ये जे शिपाई पदासाठीचे महत्त्वाचे जीकेचे प्रश्न आहेत ते आहेत. आणि यामध्ये आपण मराठीचे प्रश्न देखील ऍड केलेले आहेत आणि काही इंग्लिशचे महत्त्वाचे प्रश्न देखील ऍड केलेले आहेत. हे सर्व 2000 वन लाईनर प्रश्न आहेत. हे शिपाई पदासाठी देखील आहेत. आणि तुम्ही स्टेनो किंवा लिपिक पदासाठी जरी फॉर्म भरला असेल तरी त्या पदासाठी देखील हे प्रश्न तितकेच महत्त्वाचे. त्यामुळे आत्ताच तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि यासाठी खूप अगदी माफक फी ठेवली, फक्त आणि फक्त 69 रुपीज इतक्या माफक फी मध्ये हा प्रश्नसंच आपण देतोय. खरंच महत्त्वाचे प्रश्न आहेत. हा व्हिडिओ पाहिला अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत, म्हणजे परीक्षेमध्ये येणारच असेच प्रश्न आपण चूज केलेत आणि तेच प्रश्न या वन लाईनर महाप्रश्न संच मध्ये घेतलेत. आत्ताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. हा प्रश्न संच घ्या, त्याची प्रिंट काढा किंवा मोबाईलवर तसा स्टडी करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे 53वे सरन्यायाधीश आहेत. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 2 53वे. ओके, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. आता न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याबद्दल जर थोडक्यात माहिती घ्यायची झाली तर आत्ताच सांगितलं 53वे सरन्यायाधीश आहेत. त्यांनी पदभार कधी स्वीकारला मित्रांनो? तर 24 नोव्हेंबर. ओके, 24 नोव्हेंबर 2025 ला त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आणि निवृत्तीची अपेक्षित तारीख काय आहे त्यांची? तर ती आहे 9 फेब्रुवारी 2027 ही त्यांच्या निवृत्तीची अपेक्षित तारीख आहे. ओके, आणि यांच्या पूर्वी आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र ओके न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र यांच्यापूर्वी कितवे 52वे सरन्यायाधीश होते? कोण? भूषण रामकृष्ण गवई. बरोबर. ओके, तर हे 52वे झाले. मग यांच्या आधी 51वे कोण होते? तर यांच्या आधी 51वे संजीव खन्ना. संजीव खन्ना हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश होते. ओके, तर 51 झाले. मग 50वे कोण होते? महत्वाचे न्यायमूर्ती आहेत हे देखील आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत. तर न्यायमूर्ती DY चंद्रचूड ओके हे
50वे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती सांगितलं तुम्हाला, 26 जानेवारी 1950 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. आता इथून तुम्हाला विचारतील पहिले सरन्यायाधीश कोण? आपल्या भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर ते होते न्यायमूर्ती H.J. कानिया. ओके, H.J. कानिया हे आपल्या पहिले सरन्यायाधीश होते. ओके, आणि सध्याचे सरन्यायाधीश आत्ताच पाहिलं न्यायमूर्ती सूर्यकांत. ओके, आणि महिला न्यायाधीशांविषयी जर बोलायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या न्यायाधीश कोण होत्या? ओके, पहिल्या महिला न्यायाधीश होत्या फातिमा बीबी. फातिमा बीबी हे खूप महत्वाचं नाव आहे, फातिमा बीबी. ओके, फातिमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. हेच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये यायचे चान्सेस आहेत. व्हिडिओ रिवाइज करत राहा. समोरचा प्रश्न पाहूया. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. राईट आन्सर ऑप्शन 3, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. ओके, तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत. ओके, तर हे कितव्या क्रमांकाचे आहेत? हे आहेत 35व्या क्रमांकाचे. आता जास्त आणखीन बोलायची गरज आहे का? तर नाहीये. सरळ समोरचा प्रश्न पाहूया. पहा, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? ओके, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक आताच पाहिलं राष्ट्रपती करतात. राईट आन्सर ऑप्शन 1, राष्ट्रपती. भारतीय संविधानाच्या कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. ओके, 124(2) नुसार राष्ट्रपती नेमणूक करतात आणि कलम 124(1) नुसार भारतात एक सर्वोच्च न्यायालय असेल आणि त्यामध्ये एक सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश असतील. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती ते करतात राष्ट्रपतीच. राईट आन्सर आहे ऑप्शन 2, राष्ट्रपती. ओके, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कलम आहे 214 आणि यानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल आणि नियुक्ती करताना राष्ट्रपती कोणाचा विचार करतात? भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल. समोरचा प्रश्न पाहूया. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करतात राज्यपाल. राईट आन्सर ऑप्शन 2, राज्यपाल. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक राज्यपाल करतात. ओके, आणि जे जिल्हा न्यायाधीश मध्ये जे कनिष्ठ न्यायाधीश असतात, ओके, कनिष्ठ न्यायाधीश त्यांची नेमणूक कोण करतं? त्यांची नेमणूक होते MPSC मार्फत. हे लक्षात घ्यायचं आहे. MPSC मार्फत जे MPSC परीक्षा घेते, जे वकिली झाली आणि ज्यांना 2 वर्ष वकिलीचा एक्सपिरियन्स आहे त्यांची नेमणूक, त्यांची परीक्षा होते, MPSC घेते आणि MPSC मार्फत नेमणूक होते. हे इथं लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. समोरचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार आत्ताच पाहिलं राष्ट्रपतींना आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन 1, राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश व इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. मात्र ही नेमणूक न्यायमंडळ म्हणजे जे कॉलेजियम असतं, तुम्हाला माहिती आहे कॉलेजियम, जी कॉलेजियम सिस्टीम आहे मित्रांनो, याच्या सल्ल्यानुसार केली जाते. ओके, आणि कॉलेजियम मध्ये कोण असतात? भारताचे सरन्यायाधीश असतात, सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश असतात. ओके, हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि संविधानातील कलम 124 नुसार ही प्रक्रिया आहे. ओके, आता सर्वोच्च न्यायालयाबाबत आणखीन काय बोलणं गरजेचं आहे का मित्रांनो? तर जे सरन्यायाधीश असतात त्याचं किमान वय 65, नेमणूक राष्ट्रपती, राजीनामा राष्ट्रपती बरोबर, पदमुखे संसद. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. ओके, 1861 पहा, 1861 नुसार
भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? 3 न्यायालय सुरुवातीला सांगितलेत, त्यामध्ये आहे मुंबई, मद्रास आणि कोलकाता. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 मुंबई, मद्रास, कोलकाता. बरोबर, कोलकाता, मुंबई, मद्रास ही 3 ही उच्च न्यायालय ब्रिटिश काळातील पहिली न्यायालय आहेत. ओके, आणि सध्या आपल्या भारतात आहेत 25 न्यायालय. आणि एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो, जी 7वी घटना दुरुस्ती झाली, त्या 7व्या घटना दुरुस्तीनुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करता येतं. म्हणजे जसं आपलं मुंबई उच्च न्यायालय ते पणजी गोव्यासाठी आपलं काम करतं, त्या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणतं आहे? तर ते आहे कोलकाता. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 कोलकाता. भारतीय संविधानानुसार 2 किंवा अधिक राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशांसाठी एकच उच्च न्यायालय असू शकतं. आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. आणि अंदमान व निकोबार केंद्रशासित प्रदेशासाठी कोलकाता उच्च न्यायालय अधिक म्हणजे ज्युरिस्डिक्शन वापरतं, हे लक्षात घ्या. आणि कोलकाता उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच अंदमान निकोबारमध्ये आणि ते आहे पोर्ट ब्लेअरमध्ये. पोर्ट ब्लेअर येथे आहे, हे तर लक्षात ठेवायचंय. आता काही महत्वाचे केंद्रशासित प्रदेश व त्यांचे उच्च न्यायालय परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. तर पहा, जो लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश आहे तर त्याचं उच्च न्यायालय आहे केरळ उच्च न्यायालयाच्या अंडर येतं संबंधित न्यायालय. ओके, त्यानंतर दादरा नगर हवेली, दमण दीव, मुंबई पाहिला आपण. त्यानंतर पुदुच्चेरी हे मद्रास उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे. चंदीगड हे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे. आणि एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची, जे दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो, त्यासाठी स्वतंत्र दिल्ली हायकोर्ट आहे. आणि जो जम्मू काश्मीर आहे, जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे, त्याला देखील स्वतंत्र जम्मू काश्मीर उच्च न्यायालय आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि जे लडाख आहे केंद्रशासित प्रदेश, ते जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या अंडर येतं, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? भारतातील सर्वात जुनं न्यायालय कलकत्ता उच्च न्यायालय. राईट आन्सर ऑप्शन 2 कलकत्ता उच्च न्यायालय 1 जुलै 1862 मध्ये स्थापना. बरोबर. त्यानंतर बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना कधी आहे? चला रिव्हिजनसाठी मी लिहून देतो, हे लक्षात घ्या. 14 ऑगस्ट 1862. आणि मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना कधी आहे? 15 ऑगस्ट 1862. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय. सर्वोच्च, आता हे रिव्हिजनचे सगळे क्वेश्चन आहेत, डिटेलमध्ये पाहिलेत. आता हे रिवाइज करायचे, ते लक्षात घ्या. तुम्हाला यामुळे काय होणार आहे, यामुळे तुमचा हा प्रश्न तोंडपाठ होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्ती वय आहे 65 वर्ष. राईट आन्सर ऑप्शन 3 65 वर्ष. बरोबर. आता बोलायची गरज आहे का अजून दुसरं? नाहीये. पुढचा प्रश्न पाहू. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असतं? तर ते असतं 62 वर्ष. राईट आन्सर ऑप्शन 2 62 वर्षे. समोरचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? ओके, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते सर मॅथ्यू रिचर्ड. राईट आन्सर ऑप्शन 1 सर मॅथ्यू रिचर्ड. ओके. समोरचा प्रश्न, तर मित्रांनो हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. तुमच्या बऱ्याच मित्रांनी आपला 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतलेला आहे. ओके, 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतलेला आहे. यामध्ये सर्व परीक्षाभिमुख
क्वेश्चन्स आपण समाविष्ट केलेले आहेत आणि कमी वेळात जास्त रिव्हिजन होणार आहे. जरी तुम्ही दुसऱ्या सोर्समधून अभ्यास करत असाल तरीही हे जे 2000 वन लाइनर प्रश्न आहेत ते तुम्हाला जे तुमचा अभ्यास झालाय तो रिवाइज करण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे हा प्रश्नसंच तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि असायलाच हवा. आणि फी देखील खूप म्हणजे खूप माफक फी आहे. यासाठी फक्त आणि फक्त 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून फक्त आणि फक्त 69 रुपीज इतकी माफक फी आपण ठेवली. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, 69 रुपीज पे करा. हा प्रश्नसंच लगेच तुम्हाला व्हॉट्सअपवर सेंड केला जाईल आणि याची प्रिंट काढा किंवा मोबाईलवर यूज करून आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? भारतात सध्या आहेत 25 उच्च न्यायालय. राईट आन्सर आहे ऑप्शन 4, 25 उच्च न्यायालय. बरोबर. समोरचा प्रश्न, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलं? भारतातील 25वे उच्च न्यायालय आंध्र प्रदेश राज्यात स्थापन करण्यात आलं. राईट आन्सर ऑप्शन 2, आंध्र प्रदेश. ओके. आंध्र प्रदेश राज्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना 1 जानेवारी 2019 मध्ये झाली, हे लक्षात ठेवायचे. आणि यानंतर भारतातील एकूण उच्च न्यायालयांची संख्या 25 झाली आणि त्यामुळे आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हे भारतातील 25वे उच्च न्यायालय आहे. समोरचा प्रश्न पहा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली 1862 मध्ये. राईट आन्सर ऑप्शन 3, 1862. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 साली इंडियन हायकोर्ट्स ऍक्ट 1861 अंतर्गत करण्यात आली. यामध्ये मुंबई, मद्रास आणि कोलकाता ही भारतातील पहिली 3 उच्च न्यायालये स्थापन झाली. बरोबर. आणि यामध्ये 1 जुलै 1862. ओके. 1 जुलै 1862 मध्ये कोणतं? तर ते आहे कलकत्ता उच्च न्यायालय. त्यानंतर 14 ऑगस्ट 1862 मध्ये आपलं मुंबई हायकोर्ट. ओके. आणि 15 ऑगस्ट 1862 मध्ये आहे मद्रास हायकोर्ट. बरोबर. अशा पद्धतीचे हायकोर्ट 3 स्थापन झाले. ओके. तर हे सर्व प्रश्न आपण आता पाहिलेत. आता या सर्व प्रश्नांवर मी एक प्रश्न 3 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर 100% कमेंट करायचं आणि तुम्हालाच ठरवायचं हा व्हिडिओ कितपत तुम्हाला समजलाय आणि परीक्षेसाठी हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल होणार आहे का. तर तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? खूपच इझी प्रश्न आहे, जसाच्या तसा तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. त्यामुळे लगेच सांगा, न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? समोर तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? ओके. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. आन्सर कमेंट करा, कमेंट करून आन्सर सांगायचंय. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? ओके. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? हा देखील प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये जशाच्या तसा विचारला जाऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे आन्सर कमेंट करून सांगा आणि तोंडपाठ करा. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण 2000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे आणि हा महाप्रश्न संच तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या अभ्यासासाठी एक माइलस्टोन ठरणार आहे. म्हणजे रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचा आहे. अभ्यास जरी झाला तुमचा तरी हा प्रश्नसंच घेऊन त्याची तुम्ही रिव्हिजन करा. पहा, परीक्षेमध्ये यश नक्की मिळणार आहे. आणि यासाठी फी देखील खूप कमी आहे, फक्त आणि फक्त 69 रुपये इतकी माफक फी आहे. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, 69 रुपीज पे करा. अगदी माफक फी आहे आणि या कमी फी मध्ये तुम्हाला जास्त काही मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच या 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, 69 रुपीज पे करा. हा प्रश्नसंच लगेच तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सेंड केला जाईल आणि त्याची प्रिंट काढा किंवा मोबाईलवर रीड करून देखील त्याचा अभ्यास करू शकता. यामुळे अभ्यासात खूप फायदा होणार आहे. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 वर फोकस करून मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी जे सर्व पदे आहेत म्हणजे लिपिक, स्टेनो किंवा शिपाई हमाल
त्या सर्व पदांसाठी आवश्यक असणारा असा न्याय व्यवस्था टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये अभ्यासलेला आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.